हाय हॅलो नमस्कार. आज आहे भोगी म्हणून मी आज भोगीची भाजी बनवते. त्यासाठी हा एक मका घेतला आहे. हा ओला पावटा आहे, बटाटा आहे, ओले चणे, फ्लावर, शेंगा आणि शेंगदाणे, टोमॅटो, ही बोरं आहेत. हा मटार, गाजर, वांग एवढं सगळं घेतलं आहे. आता हे स्वच्छ धुवून घेते. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे तीळ भाजून घेते. हे सर्व तीळ मी घालणार नाही आहे, भाजून जरी घेतले तरी थोडे घालणार त्याच्यामधले. तीळ भाजून झालेत तर गॅस बंद करते. इथे मी या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या 4 वेळा. इथे मी कांदा, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता आणि ही बोरं घेतली आणि मका. गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकर गरम झाला आहे. 2 चमचे मोठे तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. छोटा 1 चमचा मोहरी टाकून घेतली. जिरे 1 चमचा, लसूण टाकून घेतली. लसूण चांगली भाजली. आता कांदा घालते. कढीपत्ता मी जास्तच घेतला आहे कारण ह्या भाजीमध्ये कढीपत्ता जास्त चांगला लागतो आणि भाजी पण जास्त आहे. आलं किसलेलं, वाटणामध्ये सुद्धा थोडंसं आलं आहे. कांदा जास्त असल्यामुळे मी मोठे 2 चमचे तेल घातलं. कांदा भाजत आलाय तर टोमॅटो टाकते. मीठ टाकून घेते चवीनुसार. हिंग टाकला आणि हा 1.5 चमचा मसाला टाकला. भाजी जास्त असल्यामुळे मी 1.5 चमचा टाकला, नाहीतर नेहमी मी 1च चमचा टाकते मसाला. मसाल्याने तेल सोडलंय. आता मी ह्या भाज्या घालून घेते. छान दिसतात रंगबिरंगी भाज्या.
एकूण मी सगळ्या 7 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. आता यामध्ये हे गरम पाणी घालून घेते, त्याच्यावरती येईलपर्यंत, म्हणजे 1.5 वाटी पाणी घेतलं हे. आता हे शिजवून घेते आणि त्यानंतर मी वांग, बटाटा आणि शेंग टाकेन, कारण आधीच टाकलं तर ते जास्त शिजेल म्हणून. आता हे शिजवून घेते आणि अर्धे शिजले की मग मी वांग, बटाटा टाकते. हे आताच टाकून घेते 2 मके. बोरं पण घालून घेते. हे आता शिजत आले आहेत. चणे शिजायला वेळ लागतो म्हणून मी अशी आयडिया केली. चणे आणि वाल हे आता शिजत आले आहेत आणि शेंगदाणे पण शिजायला वेळ लागला असता म्हणून मी 2 शिट्या करून घेतल्या. आणि आता शेंग, वांगा, बटाटा टाकते. शेंग, वांग आणि फ्लॉवर टाकलाय. आता हे वाटण टाकते 1 चमचा आणि अर्धी वाटी गरम पाणी टाकते. आणि आता ह्याला 1 शिटी काढून घेते. ही भाजी चवीला खूप छान लागते. मिक्स भाजी आहे. पहिल्या 2 शिट्या काढल्या. आता ही 1 शिटी काढून घेते. गरम मसाला पाऊण चमचा घालून घेते. गरम मसाला घालायला विसरलेली, तो आता टाकला. आणि आता शिटी काढून घेते. गरमागरम भाजी तयार आहे. आता ह्याच्यात मेन पदार्थ टाकते. भाजलेले तीळ 2 चमचे टाकलेत आणि ही कोथिंबीर. भोगीची भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. चांगली शिजली आहे.